शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराच्या खबरबातमध्ये पैशाच्या व्यवहारातून एकावर चाकू हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास वडगाव गुप्त शिवारात घडली। अशोक श्रीधर शेळके असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत तुषार अशोक शेळके यांनी फिर्याद दिली आहे। येणाऱ्या काळात नगरचा विकास कसा व्हावा, नागरिकांच्या मनात नगरच्या विकासाच्या काय संकल्पना आहेत हे जाणून घेण्यासाठी विचार भारतीच्या वतीने जनसंवाद अभियानास सुरुवात केली आहे। शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी संवाद साधण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे। या उपक्रमात नगरकर शहराच्या विकासाच्या नवनवीन संकल्पना मांडत आहेत। जनसंवाद अभियानाचा प्रारंभ क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीने झाला आहे। घराच्या बांधकामाचे पैसे मागण्यासाठी आलेल्या 4 जणांनी एकाला मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली। याबाबत महिलेने भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 4 जणांविरुद्ध विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आयुब शेख, अदनान आयुब शेख व आणखी एका जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी आज सकाळी दुचाकीवर अचानक शहरातील स्वच्छतेची पाहणी केली। शहर स्वच्छ करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिला आहे। त्याचबरोबर गणवेश न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी 500 रुपयाचा दंड देखील केला आहे। आयुक्तांच्या या कारवाईमुळे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। नागरिकांनी देखील ओला व सुका कचरा घंटागाडीतच टाकावा। महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी काही तक्रारी असल्यास त्या स्वच्छता निरीक्षक विभाग प्रमुखाकडे नोंदवाव्यात। तक्रारीचे निश्चितच निराकरण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहे। नगर शहराची वाटचाल सांस्कृतिक शहराकडे होत आहे। यामध्ये रसिक ग्रुपचे मोलाचे योगदान आहे। रसिक ग्रुपने विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वाचा गौरव करून उत्कृष्ट काम केले आहे। या माध्यमातून सांस्कृतिक वारसा व मूल्य जपण्याचे काम रसिक ग्रुप करत आहेत असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक डॉक्टर BG शेखर पाटील यांनी केला आहे। नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने देण्यात येणाऱ्या रसिक गौरव पुरस्काराचे वितरण करताना ते बोलत होते। शहराच्या खबरबातमध्ये ते स्तंभात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।